काय टास्क दिलं होतं मी तुम्हाला की तुम्हाला MSCIT ला ऍडमिशन घ्यायचंय, तर त्या MSCIT ऍडमिशन घेताना काय काय गोष्टींची रिक्वायरमेंट आहे, MSCIT ऍडमिशनची प्रोसेस काय, फी स्ट्रक्चर काय डॉक्युमेंट्स लागतात, ह्या सगळ्या गोष्टींची विचारणा करणारा मेल तुम्ही मला पाठवा, अशा पद्धतीने मी तुम्हाला टास्क दिलेलो होतं. आता ज्यावेळेस आपण असा मेल ड्राफ्ट करायचा विचार करतो, मेल पाठवायचा विचार करतो, त्यावेळेस आपल्या पुढे दोन प्रश्न निर्माण होतात. एक सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट, मी आता याच्यामध्ये काय लिहू, बरोबर? पहिला प्रश्न जनरेट होतो. त्यानंतर दुसरा प्रश्न, जर लिहू म्हटलं तर आता इंग्लिशमध्ये लिहायचंय, आता याचं स्पेलिंग कसं करू, आता हे काय आर लिहू का, एम लिहू का, काय ऑज लिहू का, वेअर लिहू, स्पेलिंग काय लिहू, असे बरेचसे प्रॉब्लेम्स येणार, बरोबर की नाही? हे दोन तर प्रॉब्लेम बेसिक आहेतच. पण टेक्नॉलॉजी आता काय झाली, डेव्हलप झाली. आता फक्त एक गोष्ट तुम्हाला जमली पाहिजे, टेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्या कामासाठी कसा करायचा, बरोबर? जर टेक्नॉलॉजीचा उपयोग तुम्ही तुमच्या कामासाठी केला ना, तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत साधे साधे, हे आपण सहज ओव्हरकम करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल ह्याच टास्कमध्ये आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करता येईल ते आपण पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की टेक्नॉलॉजी आपल्या दैनंदिन कामकाजासाठी कशी वापरता येईल. आता हे सिंपल काम आहे. काय काम आहे? MSCITला ऍडमिशन घ्यायचंय, तर ऍडमिशन घेण्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहे बाबा, हे विचारणा करणारा आपल्याला मेल पाठवायचा, बरोबर? पण मेल कसा पाठवायचा आहे? प्रोफेशनल लँग्वेजमध्ये, जसा आता इथे लिहिलाय, हा थोडक्यात लिहिलाय. असं नको, आपल्याला प्रोफेशनल लँग्वेजमध्ये पाहिजे की जेणेकरून समोरच्याला, आता मला सांगितलं, ज्यावेळेस आपण मेल पाठवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय लिहिलंय आपण, त्याच्यानुसार आपल्याबद्दलची इमेज समोरच्याच्या मनामध्ये निर्माण होते. कारण मेल ज्यावेळेस पाठवला तर पाठवणारा आणि मेल स्वीकारणारा दोन्ही एकमेकांना ओळखत असतीलच असं नाहीये. अननोन पर्सनशी सुद्धा आपण मेलच्या द्वारे संवाद साधू शकतो, कम्युनिकेशन करू शकतो. मग त्यावेळेस अशा पद्धतीने आपला मेल ड्राफ्ट असला पाहिजे की आपण काय म्हणतोय त्याच्याबद्दलची आपली इमेज त्या मेलच्या माध्यमातून सुद्धा समोरच्याच्या मनात जनरेट झाली पाहिजे. त्याच्यासाठी मेल हा प्रोफेशनल लँग्वेजमध्ये असावा. आता असा मेल आपल्याला पाठवताना एक दोन प्रॉब्लेम आपण विचारात घेतले. एक, मेल मला पाठवायचा आहे पण मी त्यात काय लिहू, आणि दुसरा, लिहू मला सुचतंय पण मराठीत सुचतंय, इंग्रजीत कसं लिहू, बरोबर? आता या दोन्ही प्रॉब्लेमला आपल्याला कशा पद्धतीने टेक्नॉलॉजी मदत करते ती पहा. आता जी टेक्नॉलॉजी आता इथून पुढे येत चालली ती आहे AI टेक्नॉलॉजी. कुठली टेक्नॉलॉजी? AI टेक्नॉलॉजी. AI टेक्नॉलॉजी म्हणजेच काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. AI म्हणजेच काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता इंटेलिजन्स म्हणजेच काय? तर बुद्धिमत्ता. आपली जर इंटेलिजन्स, आपण पण, आपल्याकडे पण बुद्धिमत्ता आहे, आपली वाली ह्युमन इंटेलिजन्स, बरोबर? म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं मेल पाठवतो, तुम्ही तुमचा बुद्धीचा विचार करणार, प्रत्येकाचा वेगवेगळा विचार होणार, आणि प्रत्येकाचा, तुम्ही जर सगळ्यांचे मेल काढले, ओपन करून बघितले, प्रत्येकाचं वेगवेगळं ड्राफ्टिंग असतं, बरोबर का नाही? म्हणजे ज्यांनी त्यांनी त्याच्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून त्या पद्धतीनं तिथे जे काय लिहायचं ते लिहिलं असतं. पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उदय झालाय, त्याच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता जनरेट झाली. आपल्याला कॉम्प्युटरला टास्क सांगितलं की तो स्वतः आता तयार करून आपल्याला कंप्लीट करून द्यायला. मग आता आपलं टास्क काय? MSCITला ऍडमिशन घ्यायचंय, त्या संदर्भातला मेल तयार करायचा. त्याच्यासाठी आपल्याला ही AI टेक्नॉलॉजी कशी वापरता येते पहा. त्यासाठी आपण वापरणार आहे ChatGPT. काय वापरणार आहे? ChatGPT. काय करायचं तुम्हाला? या ठिकाणी यायचं आणि इथे सरळ टाईप करायचं chat.openai.com. ठीक आहे. आता माझा मेल ID लॉग इन होता म्हणून मला डायरेक्ट या ठिकाणी अशा पद्धतीने लॉग इन विंडो आली. मी आता हे लॉग आउट करतो आणि परत, समजा तुमचा मेल ChatGPTचं अकाउंट तयार नाही असं गृहीत धरून त्या पद्धतीने कसं तयार करायचं ते दाखवतो. हे बघा, इथे मी काय टाकलं? chatgpt.com. इथे केलं की आता ही काय ओपन झाली? माझं ChatGPTचं होम पेज ओपन झालं. ठीक आहे. आता याच्यामध्ये ज्यावेळेस तुमचं स्वतः ChatGPT वरती अकाउंट असेल तर तुम्ही इथं काय करायचं? लॉग इन करू शकता. जर नसेल तर वापरायचं साइन अप. काय वापरायचं? साइन अप. तुम्ही साइन अप वरती क्लिक केलं की इथे तुम्हाला विचारलं जाईल क्रिएट अन अकाउंट. ChatGPT वर तुम्ही तुमचं अकाउंट तयार करू शकता. एकदम सिंपल आहे बा. ChatGPT वर अकाउंट तयार करण्यासाठी आपल्याला रिक्वायरमेंट आहे फक्त आपल्या मेल आयडीची. कशाची रिक्वायरमेंट आहे? मेल आयडी. इथे तुम्ही कंटिन्यू विथ गुगल म्हटलात की तो विचारतो कोणत्या मेल आयडीच्या मदतीने तुम्हाला ChatGPT तयार करायची. तुमच्याकडे जो मेल आयडी तो तुम्ही तिथे वापरू शकता. फॉर एक्झाम्पल मी टाकला सचिन तोरवे 2030 आणि तिथे
तुमचा नंबर वगैरे काय असेल ती पुढची प्रोसेस करून केलं की लगेच तुमचं ChatGPTचं अकाउंट तयार झालं. एकदम सिंपल आहे बा. मी या अकाउंटने तयार केलं होतं म्हणून तुम्हाला ते डायरेक्ट दाखवलं. तुम्ही तुमचा मेल आयडी वापरून असं ChatGPT वरती अकाउंट तयार करू शकता. ठीक आहे. व्हॉट्सअप नंबर वगैरे विचारतो, तेवढं थोडी मी माहिती दिली 1-2 गोष्टींची की ऑटोमॅटिक ChatGPTचं अकाउंट आपलं तयार. आता या ChatGPTच्या मदतीनं आपण तयार करणार आहे मेल, की जो मला काय करायचा आहे, MSCIT ला ऍडमिशन घेताना काय लिहायचंय त्याच्यात ते काहीच सुचत नाहीये, कसं लिहावं काहीच समजत नाहीये. पण आता मला ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यालाच सांगायचंय, मला फक्त एवढं काम करून दे की मला असा मेल पाठवायचा. तो स्वतः आपल्याला मेल लिहून देणार आहे. ठीक आहे. फक्त त्याला आपल्याला आज्ञा करायची की मला असं काम करायचं. त्याला या ChatGPTच्या भाषेमध्ये म्हणतात प्रॉम्प्ट देणं. काय म्हणतात? प्रॉम्प्ट. प्रॉम्प्ट म्हणजेच काय, तर थोडक्यात त्याला आज्ञा द्यायची, असं कर. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला ते आपण सरळ इथे लिहायचं. काय लिहिलं मी आता? राईट अ मेल टू, कोणाला द्यायचं आहे ते पण लिहू शकतो, सचिन थोरवे 2030@gmail.com. ओके. काय लिहिलं आपण? सचिन थोरवे 2030@gmail.com. कशासाठी? फॉर आस्किंग द ऍडमिशन प्रोसिजर फॉर MSCIT admission in Multitech Computer आळंदी. काय केलं आपण? सरळ सरळ त्याला काय सांगितलं? थोडक्यात काम सांगितलं. काय काम सांगितलं? राईट अ मेल टू सचिन थोरवे 2030@gmail.com फॉर आस्किंग द ऍडमिशन प्रोसिजर ऑफ MSCIT इन मल्टीटेक कॉम्प्युटर आळंदी. ठीक आहे. आणि जस्ट फक्त एंटर मारा किंवा इथं सेंड वर क्लिक करा. काय होते पहा. डायरेक्ट तुम्हाला मेल ड्राफ्ट करून दिला. काय मेल ड्राफ्ट केला? सब्जेक्ट सुद्धा आला पाहिजे, एन्क्वायरी अबाउट MSCIT ऍडमिशन प्रोसिजर ऍट मल्टीटेक कॉम्प्युटर आळंदी. त्यांनी त्या दिलेल्या प्रॉम्प्ट मधून काय सब्जेक्ट पाहिजे तो ऑटोमॅटिक फाइंड केला. मग आता आपलं काम काय? इथे फक्त तुम्हाला सब्जेक्ट सांगितलंय, तो सब्जेक्ट सिलेक्ट करा, कॉपी करा. Ctrl+C करून कॉपी करू शकता. तुम्ही तुमच्या मेलमध्ये आहातच. मेल पाठवण्यासाठी आपण काय करतो? कंपोज मध्ये जा, सब्जेक्ट मध्ये सब्जेक्ट टाईप करा. सब्जेक्ट आला. ना स्पेलिंग एरर ना ग्रामर एरर, ऑटोमॅटिकली आपल्याला सगळं रेडीमेड मिळालं. कोणाला मेल पाठवायचे ते फक्त इथे लिहा, सचिन थोरवे 2030@gmail.com. मेल आयडी टाकताना बरोबर टाकायचं, हे लक्षात ठेवा, तरच मेल जातो. मेल आयडी हा युनिक असतो. एक जरी अक्षर चुकलं तरी तुमचा मेल आयडी बाउन्स होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर मेल लिहिताना खाली काय असतो? आता इथे सब्जेक्ट मध्ये सब्जेक्ट टाकला, खाली मेसेज बॉडी, त्याच्यात काय लिहायचंय हे त्यांनी ऑलरेडी इथे सगळं दिलेलं आहे. हे सरळ लिटरली कॉपी करायचं. आता याच्यात राहिलंय फक्त एवढंच, युअर नेम आणि युअर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. बाकी सगळे निभा. मगाशी मी तुम्हाला मेल दाखवला तिने पाठवलेला, त्याची लँग्वेज, ती लिहिण्याची पद्धत आणि ही लिहिण्याची पद्धत, दोघांमध्ये किती फरक आहे बा. आपल्याला वाचायची सुद्धा गरज नाही की नक्की याच्यामध्ये काय याची सुरुवात करताना बा, कुठलाही मेल ज्यावेळेस आपण पाठवतो किंवा कम्युनिकेशन समोरच्याशी करतो त्यावेळेस डिअर सर मॅडम त्या पद्धतीने झालं. नंतर सगळ्यात महत्त्वाचं, आय होप दिस ईमेल फाइंड्स यू वेल, एक थोडक्यात ग्रीटिंग करण्याची पद्धत असते. डायरेक्ट विषयाला हात घातला आणि हे केलं असं न करता एक प्रोफेशनल पॅटर्न असतो कुठल्याही कामाचा. तर इथं त्या पद्धतीने बा, I am writing an inquiry about the admission procedure for MSCIT course offered at Multitech Computer Alandi. I am very interested to enrolling in this course and would appreciate it if you could provide me with the necessary details. म्हणजे लँग्वेज कशी वापरली, डायरेक्ट नाही, प्लीज सेंड मी द इन्फॉर्मेशन. म्हणजे काय झालं, समोरच्याला आपण कमांड देतोय असं त्याचा अर्थ होतो. पण याच्यात काय करते, रिक्वेस्ट करतोय.
समोरच्याला एखादी गोष्ट डायरेक्ट सांगणं आणि समोरच्याकडनं रिक्वेस्ट करून घेणं याच्यामध्ये कितीतरी फरक आहे. समोरच्याला डायरेक्ट आपण कमांड दिली, आज्ञा दिली, चल रे असं कर, तर तो पटकन करेल का? ते जर आपण समोरच्यानं म्हटलं की प्लीज जरा थोडे माझ्यासाठी करतोस का, काम तेच सांगायचंय. पण लँग्वेज वापरताना जर आपण वेगळ्या पद्धतीने वापरले तर काय होणार? ऑटोमॅटिकली तो आपलं काम पटकन करणार. तसाच प्रकार इथेही कम्युनिकेशन करताना तुम्ही त्या पद्धतीने ही लँग्वेज वापरली पाहिजे. जस्ट फक्त कॉपी करायचं आणि जिथं आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जाऊन काय करायचंय, फक्त आपल्याला पेस्ट करायचे. राहिला विषय फक्त इथे आपलं स्वतःचं इन्फॉर्मेशन लिहिताना त्यांनी सरळ सरळ लिहिलेलं आहे, राईट युअर नेम हिअर. तिथं आपण आपलं नाव लिहायचं, त्यानंतर आपले कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन द्यायचे असेल की बाबा आता तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर या नंबरवरती तुम्ही करू शकता. त्या पद्धतीने तुम्ही तुमचा नंबर या ठिकाणी टाकू शकता, जे काय असेल. आणि जस्ट काय बोलायचे, फक्त सेंड. ऑटोमॅटिकली आपला मेल समोरच्याला प्रोफेशनल लँग्वेज मध्ये गेलेला मिळेल. आता जर आपण या ठिकाणी इनबॉक्स मध्ये गेलो तर इथे तुम्हाला तो मेल आलेला दिसेल. समोरच्याला काय होणार, वाचून अरे लगेच. आणि सिस्टमॅटिक बुलेट्स अँड नंबरिंगचा उपयोग करून तिथं पॉईंट टू पॉईंट सरळ द ऍडमिशन प्रोसेस इन्क्लुडिंग द फॉर्म्स अँड डॉक्युमेंटेशन रिक्वायर्ड, काय लागतात डॉक्युमेंट, द कोर्स ड्युरेशन अँड टायमिंग, सगळं ज्या आपल्याकडनं विसरतील एखादी गोष्ट काय ड्राफ्ट करताना, पण इथं ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग केल्यानंतर काही विसरलेलं नाही. त्यांनी फी बद्दल विचारणा केली, त्यांनी ऍडमिशनच्या प्रोसेस बद्दल केली, त्यांनी डॉक्युमेंट काय लागतात ते विचारलंय, त्यांनी पेमेंटचं स्ट्रक्चर काय आहे ते विचारलंय, त्यानंतर काय आणि अजून इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे का एनरोलमेंट करण्यासाठी ते विचारलंय. आपण एका वाक्यात मेल पाठवून मोकळं झालं, प्लीज सेंड द डिटेल अबाउट MSCIT कोर्स. समोरच्या माणसाला लगेच कळते, अरे हा जरा समोरचा जरा उद्धटच दिसतोय, त्याला काय रिक्वेस्ट पाठवली त्यांनी की जेणेकरून त्याने आपण त्याला रिप्लाय द्यावा आणि त्याने आपल्याकडे ऍडमिशन घेऊन हे करावं. हे अशा पद्धतीने कम्युनिकेशन प्रोफेशनल लँग्वेज मध्ये झालं पाहिजे. लक्षात आलं ChatGPTचा उपयोग कशा पद्धतीने करतो. हा झाला मेल मध्ये उपयोग करणं. असेच कितीतरी प्रचंड उपयोग आपण त्या ChatGPT करू शकतो. तुम्ही त्याच्यात नोट्स तयार करू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये अगदी कविता तयार करू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये जे पाहिजे ते करू शकता. ChatGPTचा मी तुम्हाला एक प्रोफेशनल फक्त उपयोग करून दाखवला आता, की तुम्हाला जर प्रोफेशनल मेल तयार करायचा असेल तर कसा उपयोग होऊ शकतो. ठीक आहे.